आपण आत्ता जे डिस्कस केलं त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर युरोपीय सत्तांचा भारतामधील जो काही प्रवेश आहे तो भारतातील प्रवेश कसा झाला आणि त्या नेमक्या कशा पद्धतीनं भारतामध्ये हळूहळू स्थायी होऊ लागल्या हे आपण पाहणं गरजेचं आहे. आता म्हटल्याप्रमाणे मग कंपनी आणि भारतातील सत्ता यांची युद्ध पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गव्हर्नर जनरल त्यांची कार्य, त्यांची काही वैशिष्ट्ये होती, त्यांनी युद्ध कोणती कोणती केली हे पाहणं गरजेचं आहे. ब्रिटिशांची आर्थिक धोरणं, त्याचबरोबर शैक्षणिक धोरण आणि वर्तमानपत्र हे सर्व पाहणं गरजेचं आहे या कालखंडामधलं. आणि त्याचबरोबर मग राष्ट्रवादाचा विकास जो आहे तो पुढील जो काही टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण तो पाहतोय. आता हा जो काही पहिला टप्पा आहे तो 1757 ते 1857चा या कालखंडामध्ये या युरोपीय सत्तांनी भारतामध्ये जो काही प्रवेश केला तो भारतामधील प्रवेश कसा केला, कुठे केला, सुरुवात कशी झाली हे आपण पाहूया. सुरुवातीला जर बघितलं तर पोर्तुगीज आले. पहिल्यांदा आपण वास्को दी गामा हा मे 1498 साली कालिकत या ठिकाणी पोहोचलेला आपण पाहतो. हा पहिला युरोपीय खलाशी आहे आणि याला मदत जी केली तर ती गुजराती खलाशी होता इब्न मस्जिद म्हणून. यानं या वास्को दी गामाला भारतापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा कुठला येतो माहिती आहे का, की भारतामध्ये येत असताना तो पहिल्यांदा शिडांच्या जहाजाने आला. शिडांची जहाज म्हणजे माहिती आहेत ना, की एक प्रकारे त्याचं वाऱ्यावरती डिपेंड असतं. आणि मग भारतामध्ये येण्यासाठी सगळ्यात आवश्यक काय घटना होती, काय महत्वपूर्ण माहिती असणं आवश्यक होतं, तर मोसमी वाऱ्यांचा अभ्यास. मोसमी वाऱ्या आपल्याला काय पाहतो आपण, मोसमी वारं एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये भारतामध्ये येतं, बरोबर आहे का. समुद्र किनाऱ्यावरून येत असतं, समुद्रातून आपलं समुद्र किनाऱ्यावरती येत असतं. आणि मग या दृष्टिकोनातून हे पाहायला मिळतं की आपल्याला या वाऱ्यांचा अभ्यास आणि त्या दृष्टिकोनातून भारतापर्यंत पोहोचणं या बाबी सगळ्यात महत्वपूर्ण ठरतात. आणि हे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार केल्यानंतरच समजायला लागतं, नाहीतर आपण मग अंधश्रद्धामध्ये बसलो की आपल्याला काहीही कळत नाही. ठीक आहे. तर हा पहिला प्रवासी होता जो भारतामध्ये आला आणि त्यावेळेस कालिकत मध्ये झामोरीन हा राजा राज्य करत होता. आणि या झामोरीननं याचं स्वागत केलं आणि याला काळी मिरी, मसाल्याचे पदार्थ वगैरे घेऊन जाण्याला परवानगी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काळी मिरीचं एवढं महत्वपूर्ण योगदान किंवा स्थान आहे त्या ट्रेडमध्ये, पूर्ण व्यापारामध्ये भारत आणि युरोपच्या, की प्राचीन काळी असं समजलं जायचं की युरोपमध्ये ज्यावेळेस दोन राजांमध्ये युद्ध झालं त्यावेळेस त्या एकानं विजय मिळवला, तर विजय मिळवल्यावरती दुसऱ्या जो हरलेला राजा होता त्यानं खंडणी म्हणून त्याला 10 पोती काळी मिरी दिली. याच्यावरून काळी मिरीचं युरोपमधील व्यापारामध्ये असलेलं योगदान किंवा स्थान आपल्याला लक्षात येतं. म्हणून मोस्टली आपण काय पाहतो की युरोपीय कंपन्या या मसाल्यांच्या पदार्थासाठी भारतामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करत असायच्या. भारतामध्ये आल्यानंतर पोर्तुगीजांचा पहिला जो गव्हर्नर होता तो फ्रान्सिस्को डी अल्मेडा हा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता. यानं कोचीन या ठिकाणी वसाहत स्थापन केली. वसाहत म्हटल्यानंतर आता जे काही सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीनं की फॅक्टरी आणि फॅक्टरीच्या कामासाठी मग लागणारी लोक. आता साहजिकच आहे की पोर्तुगीज भारतामध्ये आल्यानंतर भारतीय लोकांना काय लगेच त्यांनी कामावरती ठेवलं नसेल, हा चल ABCD लिही किंवा हा व्यापार असा आहे, हा असा आहे, कारकुनगिरी करायला नाही ना शक्य, कारण ते भाषा, लँग्वेज हा हर्डल होता ना. आणि मग या दृष्टिकोनातून त्यांची लोक आलेली असणार आहेत. मग त्यांची लोक ज्यावेळेस इथं येणार त्यावेळेस साहजिकच आहे आजूबाजूला वस्त्या तयार होणार आणि त्यातून त्यांची वसाहत तयार होणार. मग या दृष्टीनं पहिली वसाहत कोचीन या ठिकाणी स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर त्यानं अंजनी दिवा ह्या एक किल्ला स्थापन केला. या ठिकाणी चौल आणि दीव बंदरापर्यंत त्याच्यामुळं वर्चस्व निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अंजनी दिवा या एका किल्ल्यामुळं, चौल आणि दीव म्हणजे आताचं दीव दमन पर्यंत. म्हणजे थोडक्यात काय आहे
की किनारपट्टीचा पूर्ण हा जो काही हे आहे तो पूर्णपणे तिथपर्यंत त्यांना तो एक वर्चस्व किनारपट्टीवरती मिळालेलं दिसून येतं. आता याला अजून एक रिझन आहे. हा कधी आलाय? 1505 ते 1509 म्हणतोय. 1500च्या दरम्यान भारतावरती राज्य कोणाचं होतं? मोगलांचं होतं. मोगलांचं म्हणता येणार नाही, 1526ला मोगलांचं राज्य सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. पण सल्तनतशाहीचा शेवटचा टप्पा सुरू होता. आणि मग अशा वेळेस भारतामध्ये कुठलीही सत्ता ही या युरोपीय सत्तेला विचारात घेऊ शकेल आणि त्यांचं पुढलं भविष्यातला काय असू शकतंय याचं दूरदर्शीपणा निर्णय घेऊ शकेल असं काहीच नव्हतं. त्यामुळे यांना इथं येणं सोपं झालं आणि त्याबरोबर या ठिकाणी त्यांना एक प्रकारे पाय विस्तारणं म्हणतो आपण, तर त्यांची सत्ता विस्तारणं सोपं होत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट आपल्याला काय पाहायला मिळते की भारतातील कुठल्याही सत्तेला शिवाजी महाराज सोडले तर समुद्राचं महत्व समजलं नाही आणि त्यामुळे आपण काय पाहतो, युरोपीय कंपन्यांनी किनारपट्टी पूर्णपणे काबीज केली आणि ज्याच्या हातामध्ये किनारपट्टी असेल तो युरोपीय व्यापारावरती, युरोप भारतातील व्यापारावरती वर्चस्व ठेवून असणार होता हे निश्चित होतं. आणि त्या दृष्टिकोनातून बंदरं महत्वाची होती, म्हणून अंजनदिवा इथं त्यांनी किल्ला स्थापन केला आणि त्यात किल्ल्याच्या अनुषंगाने सौल आणि दीव पर्यंत त्यांनी एक प्रकारे वर्चस्व मिळाल्याचं पाहायला मिळतं. दुसरा नंतर जो पोर्तुगीज गव्हर्नर आहे तो येतो म्हणजे कुठला, तर जनरली आपण असं म्हणू शकतो की आंबा, मँगो, कुठला आवडतो? अल्फान्सो, हापूस. तर तो हापूस म्हणजे ज्याला नाव आपण अल्फान्सो देतो तो याच्याच नावावरून देतो. ठीक आहे, अल्फान्सो डी अल्बुकर्क. तर हा दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर आहे जो 1510 मध्ये यानं विजापूरच्या आदिलशाहकडून गोवा जिंकला आणि जो गोवा अगदी शेवटपर्यंत, कधी भारत स्वातंत्र्यानंतर सुद्धा 1962 पर्यंत गोवा हा त्यांच्याकडेच राहिला. तर या दृष्टीनं आपण पाहतो की गोवा हा पोर्तुगीजांचं सगळ्यात महत्वपूर्ण जे काही स्थान आहे तो निर्माण करण्यामध्ये अल्फान्सोचं महत्वपूर्ण योगदान होतं. यानं गोवा या ठिकाणी किल्ला बांधला जो आता आपण पर्यटन म्हणून जातो आणि त्याचबरोबर नौदलाचा महत्वपूर्ण तळ निर्माण केला ज्याच्यामुळं पोर्तुगीजांचे जे काही सर्व व्यवहार आहेत तो तिथून व्हायचे किंवा त्यांना त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करणं सोपं झाल्याचं पाहायला मिळतं. याच्यानंतर पुढला त्यांचा जो महत्वपूर्ण गव्हर्नर होता तो म्हणजे निनो डी कुन्हा. निनो डी कुन्हा यानं मद्रासजवळ सेंट थॉमे, बंगालमध्ये हुगळी या ठिकाणी वसाहती स्थापन केल्याचं पाहायला मिळतं आपल्याला. हुगळी म्हणजे आत्ताचं कोलकाता बंदर, तर हुगळी नदी म्हणतो ना आपण, तर त्या हुगळी नदीवरच कोलकाता शहर बसलेलं आहे. तर त्या अनुषंगानं पहिल्याच्या काही वसाहती म्हणजे आतासारखे काही कॉस्मोपॉलिटन शहरं नव्हती, त्यामुळे ती छोटी छोटी असायची, म्हणून हुगळी या ठिकाणी वसाहत दिसते आपल्याला. बंगालमध्ये त्यांनी सतगाव आणि चितगाव या ठिकाणी पण वसाहती स्थापन केल्या आणि भारताच्या पोर्तुगीजांमधील भारताचं जे काही स्थान होतं त्याचं एक राजधानी म्हणून विकसित केलं ते निनो डी कुन्हा यानं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यापूर्वीचा जो काही सगळा व्यवहार एक राजधानी म्हणून कोचीन मधून चालायचा, परंतु यानं जी काही गोवा आहे तो गोव्यावरती एक राजधानीचं केंद्र स्थापन केल्याचं पाहायला मिळतं. आणि आताचं जे काही वसई विरारचा एरिया म्हणतो बेसिन, तर ते आपल्याला यांनी बहादूर शाह गुजरातचा जो काही राजा होता त्याच्याकडून हे घेतलेलं दिसून येतं आपल्याला. पोर्तुगीजानंतर पुढले महत्वपूर्ण खलाशी होते ते म्हणजे कुठले? डच. डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1602 साली झाली. डचांच्या नंतर मग इंग्रज आले. स्थापन पहिलं झालं पण डच आधी आले, कारण ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी आहे? डिसेंबर 1600. पण ते येऊ शकले नाहीत, त्यांच्या आधी डच आले हे आपल्याला दिसून येतं 1602 ला. डचांचं काही फारसं काही खूप मोठं यांचा विस्तार झाला वगैरे काही नाही, कारण ऑलरेडी डच हे एक छोटं त्या ठिकाणी काय म्हणतो आपण
राष्ट्र होतं युरोपमधलं, त्यामुळे त्यांची सत्ता काही खूप महत्वपूर्ण युरोपमध्येही नव्हती आणि त्यामुळे भारतामध्येही त्यांचा विस्तार होणं शक्य नव्हतं, कारण इथं मोठमोठे दिग्गज इंग्रज फ्रान्स सारखे होते. आणि डचांनी वेंगुर्ला तटावरती सगळ्यात महत्वपूर्ण वसाहत स्थापन केली. वेंगुर्ला जे आपल्या जवळ आहे महाराष्ट्रामधलं सगळ्यात महत्वपूर्ण, कशासाठी प्रसिद्ध आहे वेंगुर्ला? काजूच्या ज्या जाती असतात त्या काजूच्या जातीचं संशोधन केंद्र वेंगुर्ल्याला आहे. ठीक आहे, तर त्या दृष्टिकोनातून वेंगुर्ला हा एक महत्वपूर्ण वसाहत होती. 1759ला यांनी बेद्रा या ठिकाणी लढाई होती इंग्रज आणि डचांमध्ये, आणि त्याच्यामधून त्यांचा पराभव होतो आणि या ठिकाणी त्यांना त्यांची वसाहत सोडून जावं लागतं. डचांनी इतर ज्या ठिकाणी वसाहती स्थापन केलेल्या होत्या त्या म्हणजे मसुलीपट्टणम, देवनामपट्टणम. पट्टणम म्हटलं की पट्टणम याचा अर्थ गाव असा होतो, आणि मग हे नावावरून लक्षात येतं की साऊथ मधले आहेत. ठीक आहे, तर देवनामपट्टणम या ठिकाणी 1610ला त्यांनी स्थापन केले. चंद्रगिरीच्या राजाकडून त्यांनी पुलिकत या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. वखार म्हणजे कारखाना, पुन्हा एकदा कारखाना म्हणजे गोडाऊन, तर ते स्थापन करण्याची परवानगी मिळवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि डच हे मोस्टली भारतातून जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत आणि कपडे आहेत ते घेऊन जात असत. आणि हे काय करायचे, जपानमधून तांब आणायचे, चीनमधून पण काही कपडे आणायचे आणि भारतामध्ये ते विकायचे, आणि इथून मग पुन्हा काळी मिरीचं निर्यात वगैरे करायचे. तर अशा पद्धतीनं डच या सगळ्यात महत्वपूर्ण अजून एक सॉल्ट प्रीट, हे याचं सुद्धा ते एक्सपोर्ट करत असत. सॉल्ट प्रीट म्हणजे गंधक. सॉल्ट प्रीट कशासाठी उपयोगाला येतं, तर त्या काळामध्ये गन पावडर म्हणतो आपण. ठीक आहे, तर ते बंदुकीसाठी वापरलं जायचं किंवा दारुगोळ्यासाठी वापरलं जायचं. तर ते सॉल्ट प्रीट हे ओडिसामधून आणि बंगालमधून ते एक्सपोर्ट करत असत, हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण आले ते म्हणजे इंग्रज, ज्यांचा अगदी 1857 पर्यंत जे काही 1947 पर्यंत राज्य राहिलं, आणि ब्रिटिश लिगसी अजूनही आपल्या प्रशासनामध्ये आहे, तशीच आहे. अजूनही आपण पाहतोय की प्रशासकीय अधिकारी जे असतात, आता जे तुम्ही परीक्षा देणार आहात, तर तो आणि सामान्य समाज हा तुटलेलाच असतो, डायरेक्टली इनडायरेक्टली. तर तो लिगसीचा परिणाम आहे. तर ते आपल्याला लक्षात येईल नंतरच. 1600 साली राणी एलिझाबेथ यांनी ईस्ट इंडिया कंपनीला सनद दिली पूर्वेकडील देशाबरोबर व्यापार करण्यासाठी. आता हे जे पूर्वेकडील देश होते म्हणजे तेच थोडक्यात काय, भारत एक महत्वपूर्ण होता, आणि त्या दृष्टिकोनातून भारताबरोबर व्यापार करण्याची सनद किंवा परवानगी जी आहे या ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली. आणि त्याचबरोबर यांचे पहिल्याचे दोन जे काही हे होते ते येऊ शकले नाहीत, आणि तिसरं व्यापारी मंडळ जे होतं 1608 साली कॅप्टन विल्यम हॉकिन्स याच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये पोहोचलं. आणि हे त्यावेळेस मोगल दरबारामध्ये पोहोचलं आणि त्यांच्याबरोबर बोलचाल केली असं म्हणू शकतो. पण सगळ्यात पहिल्यांदा जी काही वसाहत स्थापन केली त्यांनी सुरत या ठिकाणी स्थापन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सुरतमध्ये यांनी पोर्तुगीजांना हरवलं आणि त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण केलं. सर थॉमस रो जो होता इंग्रज राजदूत, हा त्या काळामध्ये जहांगीरच्या दरबारामध्ये गेला आणि त्यानं त्यांचा जो काही जेम्स पहिला हा राजा होता त्याचा जो काही एक पत्र होतं ते जहांगीरला दिलं आणि व्यापाराची परवानगी मिळवली, आणि खऱ्या अर्थानं इथूनच भारतामध्ये त्यांचा प्रवास सुरू होतो इंग्रजांचा. सुरत या ठिकाणी पहिली वखार, त्यानंतर अहमदाबाद, भरोच, आग्रा या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या, आणि पश्चिम किनाऱ्यावरती मुंबई हे व्यापाराचं प्रमुख केंद्र 1687 साली त्यांनी बनवलं. पण ह्या बॉम्बे त्यांनी जिंकला नाही, तर बॉम्बे त्यांना हुंड्यामध्ये मिळाला होता. बघा, पोर्तुगीजांच्या
आणि इंग्रज राजघराणं आणि पोर्तुगीज राजघराणं यांच्यामध्ये लग्न झालं आणि त्यातून त्यांना मुंबई हे शहर हुंडा म्हणून मिळाला. आजच्या काळात विचार पण नाही करू शकणार. लग्न झालंय आणि एखाद्या नवऱ्यानं म्हटलं मला हे गाव द्या, होईल का? नाही होणार. ठीक आहे. तर थोडक्यात काय, तर इंग्रजांनी बॉम्बे हे केंद्र पूर्ण पश्चिम किनाऱ्यावरती प्रमुख वसाहत म्हणून पुढं आणल्याचं दिसून येतं. पूर्व किनाऱ्यावरती जर बघितलं तर पूर्व किनाऱ्यावरती पहिली जी काही वसाहत किंवा वखार जी होती ती मसुलीपट्टणम या ठिकाणी त्यांनी स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येतं. 1630ला गोवळकोंड्याच्या राजाकडून त्यांनी व्यापारासाठी एक फरमान मिळवलं. फरमान म्हणजे सनद, थोडासा आदेश, आताच्या काळामध्ये GR म्हणू शकतो आपण त्याला. तर ते मिळवलं आणि त्या ठिकाणी 1639ला चंद्रगिरीच्या राजाकडून मद्रास जवळ एक किल्ला बांधण्याची परवानगी मिळवली आणि तो किल्ला म्हणजे सेंट फोर्ट जॉर्ज, जे पुढील काळामध्ये मद्रासच्या संपूर्ण राजकारणाचं केंद्र ठरल्याचं दिसून येतं आपल्याला. तर या दृष्टिकोनातून सेंट फोर्ट जॉर्ज या ठिकाणी त्यांनी किल्ला बांधला. 1650ला त्यांनी हुगळी या ठिकाणी वसाहत स्थापन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याशिवाय 1650 मध्येच बालासोर ओरिसामध्ये या ठिकाणी पण वसाहत स्थापन केली. 1633च्या आसपास त्यांनी ओडिसाचा जो मुघल गव्हर्नर होता त्याच्याकडून व्यापार करण्याची परवानगी मिळवली आणि 1651 नंतर त्यांनी पटना, ढाका, कासिम बाजार या ठिकाणी बंगालमध्ये व्यापाराची परवानगी मिळवल्याचं पाहायला मिळतं. बंगालचा जो सुभेदार होता शाहिस्ते खान, या शाहिस्ते खानानं इंग्रजांना विशेषाधिकार दिला व्यापार करण्याचा आणि त्यातून पुढील काळामध्ये आपण हा जो काही विशेषाधिकार होता त्या दृष्टिकोनातून बंगालमध्ये जे काही पुढली पार्श्वभूमी आहे ती इथं तयार होते. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय की बंगालचा गव्हर्नर जो आझिम शाह हा होता. यानं सुतनाती, कालिंघाट आणि गोविंदपूर यांची जमीनदारी इंग्रजांना दिली. पहिल्यांदा जमीनदारी 1200 रुपयाला इंग्रजांनी विकत घेतली. जमीनदारी विकत घेण्याचा अर्थ काय आहे? कर वसूल करणं. कर वसुलीचा अधिकार कुणाला असतो? कर कोण वसूल करतं? आता एखादी मोठं दुकान आहे मोबाईलचं आणि खूपच त्याचा व्यापार आहे आणि आपण त्याच्याकडे जायचं आणि म्हणायचं चल तुझा इन्कम टॅक्स मला दे, तू भरलायस का नाही, तू कमी भरलायस दे मला, म्हणू शकतो? त्याला काय म्हटलं जाईल मग आपण केलेल्या पैशाच्या मागणीला? खंडणी, एक्स्टॉर्शन. पण तेच एखाद्या अधिकाऱ्यानं म्हणजे शासनानं मागितला कर तर तो कर देणं त्याला गरजेचं आहे. म्हणजेच काय आहे, व्यक्तिगतरित्या कुठल्याही माणसाला दुसऱ्याकडून कर घेण्याचा अधिकार नाही. आता जमीनदाराला जमीन म्हणजे कर घेण्याचा अधिकार मिळतो का नाही? म्हणजे इनडायरेक्टली एक प्रकारे तो राजकीय संस्था म्हणून पुढे येतो. तर या दृष्टिकोनातून पहिलं राजकीय काय म्हणतो आपला त्यांना अधिकार मिळाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कारण ही व्यापारी कंपनी होती आणि इनडायरेक्टली यांना जमीनदारी विकत घेणं म्हणजे एक प्रकारे कर जमा करण्याचा अधिकार होता हे दिसून येतं. याच वेळेस 1700 साली यांचा व्यापार आणि यांचं जर बघितलं तर आपल्याला पूर्णतः म्हणजे पूर्व ते पश्चिम किनारा, अख्खा पूर्ण ते पश्चिम किनारा आणि मधल्या काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, जवळपास दक्षिण ते उत्तर सगळ्याच ठिकाणी, उत्तर म्हणल्यापेक्षा कुठून आपण म्हणू शकतो तर साधारणतः उत्तर प्रदेश पासून खालीपर्यंत अख्ख्या महत्वपूर्ण ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या होत्या. मग या वसाहती विखुरलेल्या होत्या, बरोबर आहे. आणि मग या विखुरलेल्या वसाहतींना एक प्रकारे काय करायचं होतं, एकत्रीकरण केल्यासारखं करायचं होतं. म्हणून आपण काय पाहतो की बॉम्बे, मद्रास आणि बंगाल ह्या 3 महत्वपूर्ण प्रेसिडेन्सी म्हणून त्यांनी जाहीर केल्या. म्हणजे महत्वपूर्ण ठिकाणं, प्रेसिडेन्सी, ज्या ठिकाणी जो बोर्ड असायचं त्या बोर्डचा अध्यक्ष प्रेसिडेंट हा या पूर्ण
तिथल्या वसाहतींचं काय म्हणतो निरीक्षण करायचा. तर अशा दृष्टिकोनातून 1700 साली आपल्याला दिसून येतं की त्यांनी महत्त्वपूर्ण असं या 3 प्रेसिडेन्सी जाहीर केल्या. आणि 1717ला औरंगजेबाचा मृत्यू 1707ला झाला आणि 1717ला जॉन सुरमन या इंग्रज अधिकाऱ्यानं फरुख सियार कडून फरमान मिळवलं. जॉन सुरमन जो होता तो त्यावेळेस राजस्व बोर्डाचा अध्यक्ष होता. ठीक आहे. तर त्या दृष्टिकोनातून यानं हा फरमान मिळवलं आणि हे फरमानच होतं जे की पुढील काळामध्ये इंग्रज आणि बंगालचा नवाब यांच्यामध्ये द्वंद्व होण्यासाठी कारणीभूत ठरलं. यानुसार काय ठरलं, बंगालमध्ये कंपनीला 3000 रुपये दिले की व्यापारावरती कुठलाही कर मिळणार म्हणजे लावला जाणार नाही, मुक्त व्यापार करता येणार. दुसरं, हैदराबादमध्ये कंपनीला मुक्त व्यापाराची परवानगी होती, फक्त मद्राससाठी त्यांना भाडं द्यायचं होतं, दुसरं काहीही नाही. आणि सुरत या ठिकाणी 10,000 रुपये वार्षिक दिले की करमुक्त व्यापार करता येणार होता. हे 3 महत्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की फरुख सियारने दिलेल्या फरमानमधल्या गोष्टी होत्या. आणि एक सगळ्यात महत्वपूर्ण, मुंबई येथे चलन स्थापन करण्याची म्हणजे टकसाळ ज्याला म्हटलं जातं, मिंट, तर ते मिंट स्थापन करण्याची आणि चलन वापरण्याची परवानगी देण्यात आली. हा सगळ्यात महत्वपूर्ण आपण अदूरदर्शीपणा म्हणू शकतो आपण. कारण चलन कोण आणू शकतं? आपलं चलन स्वतःचं आपण आणू शकतो नोटा? नाही, सरकार असेल तर ते चलन आणता येतं. आणि याचा अर्थ इनडायरेक्टली आपण इंग्रजांना एक प्रकारे सरकार म्हणून मान्यता देतोय असा त्याचा अर्थ पण होतोय. तर हे फरुख सियारला त्यावेळेस लक्षात नाही आलं आणि त्या दृष्टीनं आपण पाहतो की इंग्रजांनी एक प्रकारे 1717च्या आसपासच एक मजबूत व्यापारी कंपनी म्हणून पुढे आलेले दिसून येतात. याच्यानंतर चौथी कंपनी होती डेन्मार्कवाले. ठीक आहे. तर डेन्स यांच्या काही वसाहती जास्त नव्हत्या. त्राकोबार आणि श्रीरामपूर बंगालमध्ये आणि तमिळनाडूमध्ये होत्या. या दोन्ही वसाहती इंग्रजांना 1854 साली विकल्या आणि ते भारतातून निघून गेले. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे झाले सगळ्यात महत्वपूर्ण इंग्रजांना टसल देऊ शकतील ते म्हणजे फ्रेंच. फ्रेंचांनी 1669 साली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केलेली होती. फ्रान्सचा मंत्री होता कोलबर्ट, यानं ही स्थापना केली. आणि फ्रेंचांनी पहिली वकार जी स्थापन केली ती सुरत या ठिकाणीच केली, फ्रँकोई स्कॉर्मन याच्या काय म्हणतो आपण की नेतृत्वाखाली. आणि त्यानंतर मग यांनी मस्करा हा एक त्यांचा फ्रेंच अधिकारी होता, याने मसुलीपट्टणमला वसाहत स्थापन केली. मद्रास जवळ पुन्हा सेंट थॉमे या ठिकाणी 1672 साली वखार स्थापन झाली. 1673ला मसुलीपट्टणम या ठिकाणी जो तिथला वलिकोंडपुरमचा गव्हर्नर होता शेरखान लोधी यानं पॉंडिचेरी फ्रेंचांना दिलं आणि वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली. आणि पॉंडिचेरी हे शेवटपर्यंत फ्रेंचांचं ठिकाण राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ही पॉंडिचेरीमध्ये गेला तुम्ही तर फ्रेंच कल्चर दिसतं, जसं गोव्यामध्ये गेल्यानंतर पोर्तुगीज कल्चर दिसतं. ठीक आहे. तर या दृष्टिकोनातून फ्रेंचांची शेवटपर्यंत महत्वपूर्ण वसाहत म्हणून पॉंडिचेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बंगालमध्ये 1690ला शाहिस्ते खान चंद्रनगर या ठिकाणी वसाहत स्थापन करायला परवानगी दिल्याचं दिसून येतं. आणि फ्रेंचांचा गव्हर्नर जो होता ड्युप्लेक्स हा 1724ला आला. आणि हा भारतात आल्यानंतर यावेळेस इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्धांना सुरुवात झाली. आणि तेच पुढे आपण पाहतो की कर्नाटक युद्ध म्हणून पुढे येतात. आणि तिथून खऱ्या अर्थानं युरोपीय सत्तांचा हा प्रवेश पाहिल्यानंतर युरोपीय आणि भारतीय सत्तामधले युद्ध कशी सुरू होतात ते पाहायला मिळतं आपल्याला. तर युरोपीय सत्तांचा प्रवेश म्हटल्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, तर या बाबी की त्यांनी कुठल्या ठिकाणी कोणत्या वेळेस वसाहती स्थापन केलेल्या आहेत एवढंच याच्यामध्ये आहे, अन्यथा काही नाहीये. कारण युरोपीय सत्ता आल्यानंतर त्या कुठं आल्या, पहिल्यांदा त्यांनी कुठे वसाहत स्थापन केली, कोणकोणत्या होत्या
आणि त्यांनी कुणाकडून काही परवानग्या घेतल्या, एवढंच या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं असतं. याच्यामध्ये येणारे प्रश्न कसे येऊ शकतात? एका साईडला तुम्हाला युरोपीय सत्ता दिल्या जातील, दुसऱ्या साईडला त्यांच्या वसाहती दिल्या जातील. मॅच करायचा आहे. किंवा एखाद्याचीच विचारली झाली, समजा इंग्रजांच्या पहिल्या वसाहतींचा क्रम लावा, म्हणजे मग तो क्रमानं 1 2 3 4 कुठल्या आहे, डिसेंडिंग ऑर्डर ना असेंडिंग ऑर्डर. तर अशा पद्धतीनं या टॉपिक वरती अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे, हा पूर्णपणे फॅक्च्युअल आहे आणि याच्यामध्ये कुठलाही काय म्हणतो आपण त्याला, वर्णनात्मक पद्धतीनं म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मेथडनं प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. हा फक्त प्री ओरिएंटेड आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं हा टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे. एवढंच यामध्ये येतं.